पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तुमच्यातील कदाचित बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नसेल, पण एका ज्येष्ठ अभिनेत्यानं अभिनयाच्या क्षेत्रातून संन्यास घेतला होता. त्याचं झालं असं की अभिनय हेच कमाईचं साधन असल्यामुळे केलेल्या कामाचे पैसे मिळाले नाही तर घर कसं चालेल. काम करून सुद्धा पैसे वेळेत आणि पूर्ण मिळत नसल्यामुळे मे 1982 ते मार्च 1989 पर्यंत हा अभिनेता सिनेसृष्टीपासून दूर होता. जवळपास 7 वर्ष हा अभिनेता अभिनयापासून दूर राहिला. एवढा कठोर निर्णय घेणारे हे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे विक्रम गोखले. 14 नोव्हेंबर 1945 रोजी विक्रम गोखले यांचा जन्म पुण्यामध्ये झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच केल्यावर त्यांनी एके ठिकाणी नोकरी पत्करली. पण आठवड्याभरातच राजीनामा देऊन त्यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनय हा तर त्यांच्या रक्तातच होता. कारण विक्रमजींची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटातील पहिल्या स्त्री अभिनेत्री होत्या आणि त्यांची आजी कमलाबाई गोखले या भारतीय चित्रपटातील पहिल्या बालकलाकार होत्या. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे सुद्धा नावाजलेले अभिनेते होते, ज्यांनी नाटकांबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये कामं केलेलं होतं. अभिनयाची एवढी मोठी पार्श्वभूमी घरातच असताना विक्रम गोखले याच क्षेत्रात येणं स्वाभाविक होतं. लहान असताना त्यांनी आग्र्याहून सुटका, राजसन्यास, बेबंदशाही अशा नाटकात भूमिका केल्या होत्या. नोकरी सोडल्यावर बाळ कोल्हटकर यांच्या नाटक कंपनीत त्यांनी काम सुरू केलं. स्वामी नाटकातील त्यांनी साकारलेल्या माधवराव पेशव्यांच्या भूमिकेमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. वाहतो ही दुर्वांची जुडी हे त्यांचं पहिलं गाजलेलं नाटक ठरलं. त्यानंतर बॅरिस्टर, के दिल अभी भरा नहीं, कथा, खरं सांगायचं तर, सामना, जावई माझा भला अशा बऱ्याच गाजलेल्या नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या. 1971 साली प्रदर्शित झालेल्या माय माऊली या चित्रपटातून विक्रम गोखले यांनी मराठी चित्रपट जगतात प्रवेश केला. यानंतर माहेरची साडी, लपंडाव, वजीर, अनुमती, गोदावरी, नटसम्राट, आघात, मुक्ता, कळत न कळत, सावरखेड एक गाव अशा बऱ्याच गाजलेल्या चित्रपटात त्यांनी काम केलं. 5 दशकांच्या कारकिर्दीत त्याने 50 पेक्षा जास्त मराठी चित्रपटात काम केलं. 2010 साली प्रदर्शित झालेल्या आघात या चित्रपटाचं दिग्दर्शन विक्रमजींनी केलं होतं. 1971 साली प्रदर्शित झालेल्या परवाना या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपट जगतात प्रवेश केला. त्यानंतर अग्निपथ, हम दिल दे चुके सनम, भूल भुलैया, खुदा गवाह, लाडला, हे राम, हिचकी, अब तक 56, स्वर्ग नरक अशा अनेक गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. 5 दशकांच्या कारकिर्दीत विक्रमजींनी 70 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. मराठी आणि हिंदी शिवाय त्यांनी गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषेतील चित्रपटात सुद्धा काम केलेलं आहे. नाटक आणि चित्रपटांबरोबर विक्रमजींनी अनेक सिरियलमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाची छाप सोडली. मराठीमधील श्वेतांबरा, या सुखानुया, अग्निहोत्र, तुझेच मी गीत गात आहे, तर हिंदीमधील इंद्रधनुष, उडान, संजीवनी, जीवनसाथी, मेरा नाम करेगी रोशन अशा त्यांच्या काही सिरियल्स खूप लोकप्रिय ठरल्या. विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री खूप जुनी. तसंच एकदा अतिशय गरजेच्या वेळेला अमिताभजींनी त्यांची मदत केली होती. झालं असं, चित्रपट जगतात काम करत असताना सगळ्यांवरच संघर्षाची वेळ येते. तशीच वेळ विक्रम गोखले यांच्यावर आली होती. त्यांना मुंबईत राहायला जागा मिळत नव्हती. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी तत्कालीन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्यांच्या शिफारसीमुळे सरकारी कोट्यातून विक्रमजींना घर मिळालं. 1994 साली प्रदर्शित झालेल्या वजीर या चित्रपटासाठी विक्रम गोखले यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला होता. 2017 साली नटसम्राट चित्रपटासाठी त्यांना मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्सचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार देण्यात आला.
2011 साली विक्रमजींना अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर 2013 साली अनुमती चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला होता. 26 नोव्हेंबर 2022 रोजी विक्रम गोखले यांनी अखेरचा श्वास घेतला. पण आवाजातील स्पष्टता आणि नैसर्गिक अभिनयानं त्यांनी साकारलेल्या भूमिका नेहमीच रसिक प्रेक्षकांच्या मनात राहतील. विक्रम गोखले यांची कुठली भूमिका तुम्हाला आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया पुढल्या भागात. आत्ता निरोप घेतेय. नमस्कार.